नमस्कार. तुम्हाला कधी रात्री झोपेत अचानक खांदा दुखल्यामुळे जाग येते किंवा खांदावरती उचलायला त्रास होतो, शर्ट घालायला किंवा केस विंचरताना त्रास होतोय, डोक्याच्या वरती ठेवलेल्या गोष्टी उचलताना त्रास होतोय, असं जर खांद्याचं दुखणं होत असेल तर या व्हिडिओमध्ये आपण याच खांदेदुखीसाठी जे योग्य, प्रभावी, सुरक्षित आणि वैज्ञानिक दृष्ट्या जे प्रूव्हन व्यायाम आहेत ते आपण बघणार आहोत. प्रत्येक वेळेस खांदेदुखीसाठी औषध उपचार किंवा इंजेक्शन किंवा ऑपरेशन याच गोष्टी प्रभावी ठरतील असं नाही, तर उत्तम डॉक्टरांनी सजेस्ट केलेला व्यायाम करणं हे खूप महत्वाचं असतं. तर ह्याच व्यायामाचे काही प्रकार आपण आज जाणून घेणार आहोत. या प्रत्येक व्यायाम कुठल्या खांद्याच्या आजारामध्ये प्रभावी आहेत, ते कसे केले पाहिजेत, किती वेळासाठी केले पाहिजेत, कुठल्या आजारांमध्ये ते करायला नको, या सर्व गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर विक्रम सोनवणे, पेन फिजिशियन, नाशिक. तर कुठल्या रुग्णांमध्ये हे खांद्याचे व्यायाम करणं योग्य आहे? अडेझिव्ह कॅप्सुलायटिस म्हणजेच फ्रोझन शोल्डर, याला थिजलेला खांदा असंही म्हणतात. यामध्ये खांद्याची हालचाल आपली खूप रेस्ट्रिक्ट किंवा लिमिटेड होऊन जाते. आपल्याला खांदा हलवणं फार वेदनादायक होतं आणि आपल्याला रोजची कामं करणं सुद्धा अवघड होतं. यामध्ये आपण हे खांद्याचे व्यायाम करू शकतो. दुसरा ऑप्शन म्हणजे ग्लिनोयुरल आर्थरायटिस, म्हणजेच खांद्याची झीज झालेली असते. वयामानानुसार जी खांद्याची झीज होते त्या रुग्णांमध्ये सुद्धा हे व्यायाम करणं उपयुक्त ठरतं. तिसरी गोष्ट ज्याच्यामध्ये आपण हे व्यायाम करू शकतो ती म्हणजे रोटेटर कफ टियर किंवा रोटेटर कफ इंजुरी. खांद्याच्या बाजूला जे स्नायू असतात ज्याच्याने आपण खांद्याची हालचाल करतो, या स्नायूंना काही इजा झाली, जसं खेळाडूंमध्ये होते, त्या रुग्णांमध्ये सुद्धा हे व्यायाम करणं योग्य आहे. त्याचबरोबर ऑपरेशन नंतर, म्हणजेच खांद्याचं ऑपरेशन ज्या रुग्णांचं झालेलं आहे त्या रुग्णांमध्ये काही दिवसानंतर त्या खांद्याच्या बाजूची स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी आपण हे व्यायाम करू शकतो. अजून एक आजार आहे प्रेसिपिटल टेंडिनोपॅथी. खांद्याच्या बाजूला जो स्नायू असतो बायसेप टेंडन, त्याची जर सूज असेल त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे व्यायाम करू शकतो. कुठल्या रुग्णांनी हे व्यायाम करू नये? तर ज्या रुग्णांमध्ये खांद्याच्या बाजूला कुठल्याही हाडामध्ये फ्रॅक्चर असेल अशा रुग्णांनी हे व्यायाम टाळावे. त्याचबरोबर सेप्टिक आर्थरायटिस म्हणजे खांद्यामध्ये जर इन्फेक्शन झालेलं असेल तरी सुद्धा हे व्यायाम करणं आपण सजेस्ट करत नाही. जर हे व्यायाम करताना ज्या रुग्णांमध्ये प्रचंड वेदना असतील तर डेफिनेटली डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच हे व्यायाम करणं आपण रुग्णांना सांगतो. तर या व्यायामाच्या प्रकारामध्ये आपण असं सरळ उभं राहायचं. उभं राहून आपले हात आपल्या पायाच्या दोन्ही बाजूला ठेवायचे आणि हात अशा प्रकारे सरळ वरती उचलून डोक्याच्या वरतीपर्यंत नेऊन 10 सेकंदांपर्यंत असंच पकडून धरायचं. 10 सेकंदानंतर हळूहळू हळूहळू हात परत आपल्या सेम पोझिशन वरती घेऊन यायचा. त्यानंतर पुढच्या प्रकारामध्ये हात आपले सेम उभं राहूनच आहे हा व्यायाम. यामध्ये हात आपल्या दोन्ही मांड्यांच्या बाजूला आणि हात साईडने उचलून पूर्ण वरतीपर्यंत न्यायचे. डोक्याच्या वरती आपण 5 ते 10 सेकंद पकडून धरायचा आणि नंतर हळूहळू परत हात आपले आपल्या जागेवरती घ्यायचे. तिसऱ्या प्रकारामध्ये आपण रोटेशन म्हणजे हात मागून पुढच्या बाजूला रोटेट करायचे 10 वेळेस. 10 वेळेस झाल्यानंतर पुढून मागच्या बाजूला 10 वेळेस. यानंतर शोल्डर श्रगिंग. शोल्डर श्रगिंग मध्ये आपण हे आपले जे शोल्डर खांदे आहेत ते पहिल्यांदा वरती खाली, त्यानंतर मागून पुढच्या बाजूला आणि मग पुढच्या बाजूने पुढून मागच्या बाजूला, अशा प्रकारे शोल्डर श्रगिंग. त्यानंतर पुढच्या व्यायामाच्या प्रकारामध्ये आपण दोन्ही आपले हात खांद्यांवरती ठेवायचे, पुढच्या बाजूने मागे खांदे फिरवायचे आणि नंतरच्या प्रकारामध्ये मागून पुढच्या बाजूला फिरवायचे. हा पुढचा जो प्रकार आहे त्यामध्ये आपण आपल्याकडे एखादी दोरी किंवा टॉवेल असेल तर टॉवेल घ्यायचा. अशा प्रकारे उभं राहून टॉवेल किंवा दोरी एका हातामध्ये वरती पकडायची, दुसऱ्या हाताने मागच्या हाताने मागे पकडायची. एक हात आपला जेव्हा खाली येईल दुसरा हात पण त्याच बरोबर खाली येईल. वरचा हात जेव्हा आपण वरती ओढू तेव्हा दुसरा हात पण वरती येईल. अशा पद्धतीने रिपीट करताना दुसरा हात वरती घ्यायचा, पहिला हात खाली घ्यायचा आणि सेम पोझिशन मध्ये आपण हे करायचं. हा जो खांद्यासाठी व्यायाम आहे यामध्ये आपण सरळ भिंतीच्या बाजूला उभं राहायचं. भिंतीपासून साधारणतः 1 हात एवढ्या अंतरावरती उभं राहून हळूहळू हाताने वरती जात आपण भिंतीकडे सरकायचं.
पूर्ण भिंतीला जेव्हा आपण टच होऊ तेव्हा या पोझिशन मध्ये 5 ते 10 सेकंदांपर्यंत थांबायचं, किंवा ज्या पोझिशन पर्यंत हात पोहोचेल तिथपर्यंत जाऊन आपण 5 ते 10 सेकंद थांबायचं. त्यानंतर परत आपल्या जागेपर्यंत हळूहळू मागे सरकत यायचं. हे असं करत असताना मनगटामध्ये किंवा एल्बो मध्ये हात बेंड झाला नाही पाहिजे. सरळ हात ठेवूनच आपण भिंतीकडे सरकायचं. याच्या नंतरच्या व्यायामामध्ये आपण भिंतीकडे तोंड करून उभं राहायचं आणि अंतर 1 हात एवढंच ठेवायचं. परत सेम आपण भिंतीकडे हळूहळू सरकत पूर्ण टेकायचं आणि त्यानंतर परत मागे यायचं. भिंतीपर्यंत पोहोचल्यानंतर 10 सेकंदांपर्यंत त्या पोझिशन मध्ये आपण होल्ड करायचं.